विना नंबर प्लेट टिप्परचा लोहा शहरालगत थरार, आरटीओ इंटरसेप्टर वाहनासमोरून अवैध वाळू वाहतुकीचा आरोप. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि ही बातमी आहे नांदेड जिल्ह्यातून. पाहूया सविस्तरपणे. लोहा शहरालगतच्या परिसरात सध्या विना नंबर प्लेट धावणाऱ्या अवजड टिप्परचा मोठा थरार पाहायला मिळतो आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे प्रादेशिक परिवहन विभागाचे अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन परिसरात तैनात असताना त्याच्या अगदी समोरून ही विना नंबर प्लेटची वाहने अवैध वाळू वाहतूक करत असल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. आणि या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला असून त्यामुळे महसूल आणि आरटीओ प्रशासनाच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे. भर दिवसा वाळूची अवैध वाहतूक. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार लोहा शहर आणि परिसरातील मुख्य रस्त्यांवरून गेल्या काही दिवसांपासून भर दिवसा वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. कोणतीही रॉयल्टी किंवा कायदेशीर परवानगी नसताना हे टिप्पर सुसाट वेगाने धावत आहेत. यातील बहुतांश टिप्परवर पुढच्या आणि मागच्या बाजूला वाहन क्रमांक, नंबर प्लेट मुद्दामहून टाकण्यात आलेले नाहीत किंवा ते अस्पष्ट केले गेले आहेत, जेणेकरून कायदेशीर कारवाई टाळता येईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. आरटीओ इंटरसेप्टर समोरून टिप्पर सुसाट. व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणात खरा तोडफोड सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मिळाला. आणि या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय लोहा परिसरामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओ इंटरसेप्टर वाहन उभे आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी या वाहनावरील पथकाची असते. मात्र याच वाहनाच्या अगदी समोरून विना नंबर प्लेट असलेला एक वाळूचा टिप्पर राजरोसपणे निघून जातो आणि तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाचा या अवैध धंद्यांना छुपा पाठिंबा आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातो आहे. नागरिकांची संतापाची लाट आणि चौकशीची मागणी. लोहा परिसरात वाळू माफियांचे धाडस एवढे कसे वाढले की त्यांना आता प्रशासनाचेही भय उरलेले नाही, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. स्थानिक महसूल यंत्रणा म्हणजे तहसील कार्यालय आणि आरटीओ विभाग या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरालगतच्या रस्त्यांवरून विना नंबर प्लेटचे टिप्पर धावणे, आरटीओने त्यांच्यावर कारवाई न करणे यावरून दालमी कुछ काला है हे स्पष्ट होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीनं सखोल चौकशी करावी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आणि वाळू माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आणि झालेल्या आरोपांबाबत लोहा तहसील प्रशासन किंवा प्रादेशिक परिवहन विभागाच्या कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही. आणि या प्रकरणी प्रशासन आता काय पावले उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. असेच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.